हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेला गाईज आपल्या समोर, आज जी आर आणलेला आहे मी गव्हर्नमेंट कडून, आजच जाहीर झालेला 6 ऑगस्टच्या दिवशी. इथं जो जी आर झालेला जी आर आलेला आहे, गुणवंत मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत हा जी आर आलेला आहे. ज्यात काही सुधारणा वगैरे झालेल्या आहे, तर काय सुधारणा झालेल्या आहे आपण इथं बघून घेऊया आणि कशा पद्धतीने हा जी आर असणार आहे. चला सुरू करूया या व्हिडिओला. आपण चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. मित्रांनो, चला सुरू करूया जी आर ला. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपल्या समोर हा जी आर आलेला आहे, आजच्या दिवशी आलेला आहे. इथं तो हा जो जी आर असणार आहे, गुणवंत मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या निष्कर्षामध्ये समानता समानता आणण्याकरिता प्रचलित धोरणात सुधारणा करण्याबाबत जी आर आहे. महाराष्ट्र शासनाकडून आलेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आजच्या दिवशी हा जी आर आलेला आहे. 6 ऑगस्ट 2024 ला आताचा जी आर आलेला आहे. तर इथे वाचू शकता तुम्ही. इथे प्रस्तावना वाचूया आपण. सगळ्यात आधी प्रस्तावनामध्ये काय आहे, तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता हा जो जी आर मध्ये बघू शकता इथं लिहिलेलं आहे त्यांनी. आता तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास व बहुजन कल्याण विभाग व अल्पसंख्याक विभाग, नियोजन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग या प्रशासकीय विभागामार्फत स्वतंत्रपणे परदेशात शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. तथापि सर्व विभागांच्या परदेश शिष्यवृत्ती योजना एका वाक्यात येणाऱ्या उद्देशात माननीय मंत्रिमंडळाच्या 11/7 दिनांक 11/7/2024 रोजीच्या बैठकीत निर्णयास विद्यमान छात्र छात्रवृत्ती व परदेशात शिष्यवृत्ती योजनेच्या निष्कर्षामध्ये सुधारणा करण्यास व सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने 25/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक 4/10/2018 शासन निर्णयामध्ये उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच सदर नियोजनाच्या सर्वसाधारण अटी व शर्ती व उत्पन्न मर्यादा व शैक्षणिक अर्ज करण्यासाठी अनिवार्य अटी यामध्ये वेळोवेळी विविध शासन निर्णय व पत्रिकांनी बदल करण्यात आलेले आहेत. या सामाजिक न्यायामध्ये विशेष व सहाय्य विभागाने 25/7/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निष्कर्षामध्ये केलेल्या सुधारणांमध्ये अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे 4/10/2018 शासन निर्णय आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची बाब शासनाकडून विचारणात होती. ते शुद्धीकरण काय केले त्यांनी आता बघूया आपण. तर इथे शासन शुद्धीकरण उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय, शासनाचा निर्णय जो आहे उच्च तंत्र शिक्षणामधील विभाग 2018 मधून जो 4/8/2028 सोबतच्या परिशिष्ट ब मध्ये मधील क्रमांक 4 ब 6 1 2 3 व 7 मध्ये 11 व 1 हा अटी शर्तीनुसार रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी पुढील अटी शर्ती वाचण्यात याव्यात. आता वाचून घेऊया. शैक्षणिक अर्थ बदलला त्यांनी. आता परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून 55% गुणासह पदवी व उत्तीर्ण केली असावी. तसेच पीएचडी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 55% गुणासहित पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तर इथं काय लिहिलं त्यांनी, आता आपल्याला कमीत कमी 55% पाहिजे इथं आपल्याला, पीएचडी मध्ये म्हणा किंवा पदवीमध्ये म्हणा. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 नंबरला त्यांनी अट दिलेली आहे. इथं ही आपली शैक्षणिक अर्थ अट झाली आहे. आता 2, एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक. इथं लिहिलेलं आहे त्यांनी, मध्ये दिलेला त्यांनी परदेश शिष्यवृत्ती योजना लाभ एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल. मात्र या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यास सुरू असताना विद्यार्थ्यांना डायरेक्ट पदवी पीएचडी साठी शासन निर्णय अंतर्भूत विषयात दर्जावाढ करण्याची संधी मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत पुढील अभ्यासक्रमांसाठी लाभ घेण्यास
पात्र असेल त्यासाठी विद्यार्थ्यांनी निवड समिती शासनाच्या रीतसर अर्ज अर्ज करून मान्यता घेत बंधनकारक राहील. अशा प्रकरणात संबंधित शैक्षणिक संस्थेकडून जागतिक क्रमवारी कीवर्ड रँकिंग त्यामधून लागू असलेल्या शासन निर्णयाच्या मर्यादित असणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना मिळणारा एकूण लाभाचा कालावधी त्यावेळी लागून त्यानंतर शासन निर्णयाच्या मर्यादित दिलेले झालेल्या मर्यादित दिला जाईल. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करताना डायरेक्ट PhD करण्यासाठी परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये दर्जावाढ प्राप्त केली तर त्या विद्यार्थ्याला शासनाच्या विविध प्रक्रियेमध्ये मान्यता दिल्यास त्यानंतरच्या पुढील 2 वर्षासाठी शासन निर्णयामध्ये नमूद सर्व लाभ घेता येतील व कालावधीनंतरही पुढील संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांना करावा लागेल. त्याच्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी. त्यानंतर आमध्ये लिहिलं त्यांनी इथं एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलांना परदेशात शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसेच प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक नसेल. त्यांनी मध्ये लिहिले होतं. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया कुटुंबातील 2 पाल्यास समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेमध्ये अंतिम फेरीत जागा रिक्त असल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. अशा पद्धतीने इथे लिहिलं त्यांनी सगळं आई मध्ये. ओके, 2 मध्ये. ओके, त्यानंतर आता पुढे येऊया आपण. आता 3 मध्ये त्यांनी लिहिलंय विद्यार्थी निवड निशक. एकदा किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केल्यानंतर विद्यार्थ्यांना केवळ भविष्यात अनुषंगाने अधिक लाभ मिळू शकेल त्या उद्दिष्टाने त्या वर्षीच्या QS वर्ड रँकिंगची गुणवत्ता क्रमावर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी बनवावी. 2 किंवा अधिक विद्यार्थ्यांना क्रमवारी समान असल्यास अशा प्रसंगी त्यांनी लगतच्या रद्दी परीक्षेत लक्षात घ्यावी व निवड प्रक्रियेमध्ये निवड लक्षात घेता विद्यार्थ्यांची पूर्ण सक्षमता उपलब्ध न झाल्यास वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा निवड केल्या प्रक्रिया राबवण्याचा मुभा राहील व मात्र त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता डावलली जाणार नाही याची क्षमता घेण्यात यावी. ओके, त्यानंतर 5 नंबर लिहिले आर्थिक निधी. विद्यार्थ्यास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चांचा भार ढकलता यावा या म्हणून दरवर्षी USA व इतर देशांमध्ये UK वगळून $1500 आणि UK साठी 1000 GPG इतका निर्वाह भत्ता इतर खर्च अस्मृतिक खर्च म्हणून देण्यात मान्यता देण्यात आहे. इथं पॉईंट आता लक्षात ठेवा. UK साठी तुम्हाला दिली इथं युनायटेड किंगडम साठी $1500 US साठी दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेली आहे UK साठी जे असणार आहे इथं US साठी $1500 आणि UK साठी 1100 GPG असं असणार आहे. इथं GPG चालतं, इथं डॉलर चालता. फॉरेक्स मार्केट जे ट्रेडिंग करतात त्यांना माहिती असतं. इथं पूर्ण इथं माहिती आहे अशा प्रकारे. तर इथं आता अशा प्रकारे इथं आवश्यकती क्रमिक व पुस्तके या वया स्टेशनरी अहवाल करणे व टायपिंग बाइंडिंग आणि स्टॅनिंग भेटी व इतर अभ्यास राहील व अभ्यास सहली व प्रवास खर्च प्रबंधन आवश्यकता इतर खर्च प्राविधिक खर्च अशा पद्धतीने आहे. शासन निर्णय शुद्धीकरण महाराष्ट्र शासन www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या संकेतस्थळ डिजिटल स्वारीमध्ये साक्षरते कडून काढण्यात आलेली आहे. हा जो GR आलेला महाराष्ट्र शासन राज्यपालाच्या आदेशानुसार व नावाने शहाजन मुलानी अपर सचिव महाराष्ट्र शासनाकडून आलेले आहे व सर्व प्रति इथं पाठवल्या गेलेल्या आहे सगळीकडे. अशा पद्धतीने हा GR आहे. या GR ची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. या GR ची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देणार, तिथून तुम्ही डाउनलोड करून पण वाचू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. आणि आपल्या जे परदेशात त्यांना शिक्षण घ्यायचे त्यांना GR ची माहिती द्यायची आहे आणि शेअर करायचे आहे. GR बद्दल माहिती वगैरे सगळी आजच GR झालेला आहे. GR आलेला आहे 6 ऑगस्ट 2024 ला. आजच्यासाठी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे मी. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही डाऊट वगैरे तुम्ही कमेंट करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक जरूर करून ठेवा, कारण की असे GR नोटिफिकेशन मिळण्यासह जॉब अपडेट
आपल्यासाठी घेऊन येतो नवीन नवीन व्हिडिओ. आणि आता असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि माझ्या ऑफिशियल चॅनलला फॉलो करा, जसं की इंस्टाग्राम, फेसबुक झालं आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. आणि आपल्याला ट्रेडिंग कधी शिकायची असेल, ट्रेडिंगसाठी माझं सेकंड चॅनल लिंक मी दिलेली आहे तिथं, ट्रेड विथ भूषण, तिथं मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा इथे जॉब विथ भूषण मध्ये. आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.